चला मित्रांनो, हाय व्यूवर्स, आपण पाहत आहात राजवैद्य आयुर्वेद। तर आज जबरदस्त मी एक तुम्हाला माहिती देत आहे आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायक गरम पाणी पिण्याचे फायदे। तुम्ही ऐकले असतील किंवा नसतील ऐकले, पण ह्या व्हिडिओमध्ये नक्की ऐका। काय होतील गरम पाणी पिल्यामुळे, तर कसं प्यायचं गरम पाणी, कोणत्या वेळेस प्यायचं, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो चला, तर आता उन्हाळा लागलेला आहे, आपण हिवाळ्यामध्ये गरम पाणी पितोच, जेणेकरून आपल्या शरीराचं टेम्परेचर थोडं गरम होईल आणि आपलं थंडीपासून संरक्षण होईल असाच आपण विचार करतो। परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरम पाणी पिणे इतकं फायदेशीर आहे हे कुणाला माहीत नाही। ज्या वेळेस तुम्ही उन्हामधून येता, ज्यावेळेस टेम्परेचर वाढलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही बाहेरून आल्यानंतर थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या, त्यातून तुम्हाला फायदा होईल। गरम म्हणजे कोमट पाणी प्या, जेणेकरून आपल्या शरीरातील टॉक्सिन कमी होतील आणि आपले शरीर हलकं होईल। पण याच्या विरुद्ध तुम्ही जर थंड पाणी पिला, फ्रीजचं किंवा बर्फाचं, तर तुमच्या शरीरातील वात पित्त बिघडेल, म्हणजे कफ वात पूर्णतः याचा बॅलन्स बिघडून जाईल आणि तुमची छाती जाम होईल, तुम्हाला सर्दी आणि खोकला, डोकेदुखीचा त्रास होऊ शकेल। कधीही उष्णतेतून आल्यानंतर थंड पाणी प्यायचं नाही। थंड पाणी पिल्यानंतर आपल्याला पूर्ण एकदम आपण थंड केल्यामुळे आपला वात कफाचा बॅलन्स हा बिघडतो आणि आपल्याला अनेक व्याधींना सामोरं जावे लागतं। आपली पाचन संस्था बिघडते, आपली पचनशक्ती पूर्णतः नष्ट होते, मग आपल्याला गॅसेसचा त्रास होतो आणि पोटदुखीचा त्रास होतो, अपचनाचा त्रास होतो, अन्न जिरत नाही, अजीर्ण होतं, पचन होत नाही, शौचाला साफ होत नाही। बहुतेक लोकांचं असंच आहे की थंड पाणी पिल्यामुळे कब्जियत म्हणजे बद्धकोष्ठाचा त्रास होतो। तर तुम्हाला व्यवस्थित पोट साफ व्हायचं असेल तर गरम पाणी प्या। सकाळी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या आणि ते कोणत्या पद्धतीने प्यायचं, पहिलं कोमट पाणी करायचं, उठल्या उठल्या कुठल्याही प्रकारचा चूळ भरायचा नाही, गरम पाणी कोमट करायचं, थोडंसं पाणी कोमट करायचं आणि सिप सिप करून बसून प्यायचं आणि 10 मिनटं फक्त इकडून तिकडून पाऊल चालायचं। तुम्हाला पूर्णतः जोरात अशी शौचाला लागेल आणि तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ होईल। आणि गरम पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीराला पूर्णतः शुद्धता तयार होते, शुद्धता मिळते, तुमच्या शरीर शुद्ध होण्याच्या मार्गक्रमण करते। म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक आहेत, विषारी तत्व आहेत, ते बाहेर निघतात आणि शरीराला डिटॉक्सिफाईड ठेवण्याचं काम हे गरम पाणी करतं। परंतु तुम्ही ज्या वेळेस उन्हामधून आलात, तर त्यावेळेस तुम्ही थंड पाणी पिलं तर उष्णता तशीच साठून राहते आणि काही काळानंतर ताप, सर्दी, खोकला किंवा लगेच दुसऱ्या दिवशी ह्या आजारातून ती बाहेर पडायला सुरुवात होत असते। पण एक आयुर्वेदाचा नियम आहे, विज्ञानाचा एक नियम आहे, उष्णतेची उष्णता काढायची, काट्याने काटा काढला जातो, लोखंडाने लोखंड कापलं जातं। तसंच तुम्ही एकदम उन्हामधून आल्यानंतर गरमच पाणी प्या, तुमची उष्णतेने उष्णता निघून जाईल, शरीरातील जी उष्णता आहे का तीही निघून जाईल आणि उन्हातून आलेली जी उष्णता आहे ती पण लगेच निघून जाईल, एकदम घाम सुटेल आणि अख्खी उष्णता बाहेर निघून जाईल आणि शरीराला हलकेपणा येईल। तुमच्या जॉईंट्स जर दुखत असतील तर जॉईंट्स पण दुखायचे राहतील, पोटदुखी एकदम दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम फ्रेशनेस वाटेल। पण ज्यावेळेस तुम्ही गार पाणी प्याल तर त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या दिवशी अंग जड पडेल, सर्दी खोकला होईल, डोकं धरेल, लगेच विरुद्ध तुम्हाला अपोजिट गुणधर्म दिसायला लागतील, अपोजिट परिस्थिती तुम्हाला जाणवेल। म्हणून गरम पाणी पिण्याचे एवढे फायदे आहेत मित्रांनो। तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर कोमट पाणी पिलात तर जास्त फायदेशीर होणार आहे। माझ्या गाडीमध्ये एक बाटली असते तांब्याची, ते पाणी पूर्ण गरम होत असतं, पण तेच पाणी मी पित असतो। तर मी आणि झोपताना फॅन खाली कधी झोपत नाही, झोपल्यानंतर मी गरम याच्यात झोपतो, माझं अंग पूर्ण वल्ल होतं, शरीरातील ती घामावट दूषित घटक हे निघून जात असतात। उन्हाळा हा ऋतूच याच्यासाठी आहे की आपल्या शरीराची शुद्धीकरणासाठी हा उन्हाळा ऋतू आहे आणि हिवाळा हा आपल्या शरीराचं भरण पोषण करण्यासाठी आहे। म्हणून उन्हाळ्यामध्ये तुम्ही गार पाणी पिऊन पूर्ण शरीराची बर्बादी करू नका, आरोग्य बिघडवून घेऊ नका। आपल्या शुद्धीकरणासाठी हा उन्हाळा ऋतू येत असतो, म्हणून त्याच्यातून शुद्ध कसं करायचं त्यासाठी हा धडा तुम्ही जरूर घ्या। हिवाळ्यामध्ये तुम्ही थंड शरीरामध्ये टॉक्सिन भरताय, जे साठवून राहतात, ते टॉक्सिन साठवून राहतात, ते उन्हाळ्यामध्ये बाहेर पडणार असतात, पण त्यांनाही तुम्ही जर रोखून ठेवलं तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये आजारी पडाल, कोणत्या तरी रोगाच्या निमित्तानं तुम्हाला बाहेर पडावं लागेल
कोणत्या तरी तुमच्या शरीरातून रोग उद्भवेल आणि त्याला तुम्हाला नक्कीच तोंड द्यावे लागेल. मग झाल्या डॉक्टरच्या पायऱ्या चालू, तिथून जास्त आणखीन वाटलं. तर लक्षात घ्या, गरम पाणी पिण्याचे एवढे फायदे आहेत. आणि शेवटचा फायदा की तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल आणि तुमची त्वचा तुकतुकीत सुंदर दिसेल. त्वचेवर सगळ्या शरीरातील घाम मळ निघून गेल्यामुळे तुमच्या आतडी स्वच्छ झाल्यामुळं तुमच्या रक्तामध्ये पण शुद्धता येईल आणि चेहऱ्यावरील काळपटपणा मोरून त्या सुरकुट्या ह्या नष्ट होतील आणि चेहऱ्यावरती चमक येईल. एकदम तुमचं वय कमी असल्यासारखं भासेल आणि तुम्ही सुंदर असं तरुण असं तुमचं वय लपून राहील. तुम्ही एज बार दिसणार नाही. जबरदस्त तुमच्या चेहऱ्यावर सौंदर्य खुलून दिसेल. असे गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत. आणि गरम पाण्यामुळे तुमचा मोटापॉलिझम रेट पण मेंटेन राहील आणि तुमच्या शरीराची पाचन क्षमता पण मजबूत राहील. खाल्लेलं अन्न व्यवस्थित सुधारेल आणि पचेल आणि गॅसेस होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही. शरीराचा वात पित्त कफाचा बॅलन्स हा मेंटेन राहील, नॉर्मलमध्ये राहील. म्हणजे तुमचं शरीर साथ देईल. तुम्ही कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत. तुम्ही एकदम उत्साहानं आनंदानं तुमचं कार्य काम पूर्णतः पार पाडत राहाल. असे आहेत हे गरम पाणी पिण्याचे फायदे. राहिलेले काय फायदे असेल तर पुढे मी व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटेला दाबा. माहिती आवडल्यास तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.